नमस्कार. आज मंगळवार दिनांक 30 डिसेंबर. जाणून घेऊया आजच्या मुख्य 5 बातम्या. आपण ऐकत आहात मराठी अपडेट समूहाचे दररोज सकाळी 7:30 वाजता प्रसारित होणारे मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट. भारतीय जनता पार्टीकडून जागा वाटपात सन्मानजनक वागणूक मिळत नसल्याची तीव्र नाराजी व्यक्त करत शिवसेना शिंदे गटाने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षासोबत युती केली असल्याची सूत्रांची माहिती आहे. आज या युतीची अधिकृत घोषणा होणार असल्याची माहिती आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या सर्व 81 जागेसाठी उमेदवार तयार आहेत. मात्र मतांची विभागणी होऊ नये याकरता वंचित बहुजन आघाडीसह महाविकास आघाडीतील घटक पक्षांशी आघाडी करण्यासाठी चर्चा सुरू आहे. आज दुपारी 12 वाजेपर्यंत अंतिम निर्णयासह उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येईल, अशी माहिती काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे. काँग्रेस कार्यालय येथे काल पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. यामुळे आज सर्वच प्रमुख पक्षांचे उमेदवार आपले अर्ज दाखल करणार आहेत. काल दिवसापर्यंत 81 जागेसाठी तब्बल 302 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. आजचा शेवटचा दिवस असल्यानं उमेदवारी अर्ज दाखल केल्याची संख्या 500हून अधिक होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे व खासदार रवींद्र चव्हाण यांच्या विशेष उपस्थितीत नांदेड महानगरपालिकेचे प्रथम महापौर सुधाकर पांढरे यांनी काँग्रेस पक्षात काल प्रवेश केलाय. तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे महानगर प्रमुख अशोक उमरेकर यांनी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात प्रवेश केलाय. नांदेड शहरातील रविनगर भागात नांदेड ग्रामीण पोलिसांनी धाड टाकून नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या एकाला काल पकडले. यावेळी 28,000 रुपयांचा मांजा जप्त करत गुन्हा दाखल करण्यात आलाय. महानगरपालिका निवडणुकीसाठी नाहरकत प्रमाणपत्र मिळवण्याकरता मालमत्ता व पाणीपट्टी कर भरणं बंधनकारक आहे. यामुळे इच्छुक उमेदवारांकडून कालपर्यंत तब्बल 1,70,92,459 रुपयांचा कर भरणा जमा झाल्याची माहिती देण्यात आली आहे. दररोज सकाळी 7:30 वाजता मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट ऐकण्यासाठी मराठी अपडेट पॉडकास्ट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.